महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून या घडीची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत ठेवलं जातंय का? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपला कोणता राखीव पत्ता योग्य वेळीची वाट पाहून उघडण्याच्या तयारीत आहेत आणि दिल्लीतील ताज्या हालचाली नक्की काय संकेत देत आहेत? वरकरणी महायुतीत सगळं काही अलबेल दिसत असलं तरी पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडी सांगतात की महाराष्ट्राच्या राजकारणातला गेम आता पूर्णपणे फिरलाय। लोकसभा निवडणुकीच्या अनुभवानंतर आणि अंतर्गत सर्वेचं रिपोर्ट आल्यानंतर दिल्ली आता पूर्ण ताकद लावली आहे। नक्की काय शिजतंय दिल्लीत? एकनाथ शिंदेची कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय का? आणि अमित शहाचा तो मास्टर टोक काय असणार आहे? या संपूर्ण इनसाइड स्टोरीचं सविस्तर विश्लेषण आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहतात ट्रूथएक्स न्यूज। पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचे रिमोट कंट्रोल आता पूर्णपणे दिल्लीत गेल्याचं स्पष्ट दिसतंय। जागा वाटपाची चर्चा असो की कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार द्यायचा याचे अंतिम निर्णय आता मुंबईत नाही तर दिल्लीतल्या 11 अकबर रोड किंवा अमित शहाच्या निवासस्थानी ठरत आहेत। राजकीय विश्लेषकांच्या मते एकनाथ शिंदे यांना हवं तितकं मोकळं रान दिल्लीकडून दिलं जात नाहीये। लोकसभेच्या वेळी शिंदेंनी ज्या प्रकारे काही जागांसाठी ताणून धरलं होतं तशी मुभा यावेळेस दिली जाताना दिसत नाही। जागांच्या संख्येवरून आणि विशिष्ट मतदारसंघावरून शिंदेची बार्गेनिंग पॉवर घासाघीस करण्याची ताकद कमी करण्याचा प्रयत्न दिल्लीतून पद्धतशीरपणे सुरू आहे। शिंदेच्या शिलेदारांना दिल्लीच्या वाऱ्या करायला लावून त्यांना एका विशिष्ट चौकटीत खेळवलं जातंय का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। आता येऊयात सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर। अमित शहाचा राखीव पत्ता नेमका काय आहे? राजकारणाचे चाणक्य मानले जाणारे अमित शहा जेव्हा शांत असतात तेव्हा ते मोठ्या वादळाची तयारी करत असतात असं म्हटलं जातं। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमित शहा महाराष्ट्रासाठी एक अत्यंत गुप्त आणि धक्कादायक प्लॅन तयार करत आहेत। हा राखीव पत्ता काय असू शकतो? याचे 3 मोठे कंगोरे आहेत। पहिला कंगोरा भाजपाच्या अंतर्गत सर्वे। ज्या मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे उमेदवार कमकुवत आहेत तिथे भाजप थेट आपला उमेदवार कमळ चिन्हावर उभे करण्याची रणनीती आखत आहे, म्हणजेच पक्ष शिंदेचा पण उमेदवार आणि चिन्ह भाजपाची। दुसरा कंगोरा निवडणुकीनंतरचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा। दिल्लीने अद्यापही पुढचा मुख्यमंत्री महायुतीचा होईल असं मोगम सांगितलं असलं तरी तो चेहरा एकनाथ शिंदेच असतील असा शब्द देणं टाळलं आहे। तिसरा कंगोरा प्रादेशिक पक्षांना मर्यादित ठेवणं। भाजपला महाराष्ट्रात स्वतःच्या बळावर सर्वात मोठा पक्ष बनायचा आहे, ज्यामुळे भविष्यात त्यांना कोणत्याही मित्र पक्षावर पूर्णपणे अवलंबून राहावं लागणार नाही। गेम नक्की कुठे फिरला? तर गेम फिरला अंतर्गत सर्वेच्या रिपोर्टमुळे। लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेल्या फटक्यानंतर दिल्लीने महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभेच्या मायक्रो लेव्हल सूक्ष्म सर्वे केला आहे। या सर्वेमध्ये काही धक्कादायक वास्तव समोर आल्याचं बोललं जातंय। एकनाथ शिंदेची लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरत असली तरी अँटी इनबॅक्सनी स्थानिक आमदारांबद्दलची नाराजी कमी झालेली नाही। याच गोष्टीचा फायदा घेऊन दिल्लीने आता सूत्र स्वतःच्या हातात घेतली आहेत। अजित पवार महायुतीत आल्यानंतर समीकरणात जे बदल झाले त्याचाही परिणाम शिंदेच्या स्थानावर झालाय। शिंदेंना झुकवून ती भूमिका घ्यायला लावून राजकारणाचा संपूर्ण पट आता भाजपने आपल्या बाजूला फिरवण्यास सुरुवात केली आहे। पण प्रश्न असा पडतो की एकनाथ शिंदे हे गप्प बसणाऱ्या नेत्यांपैकी आहेत का? ज्या नेत्यांना महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचा धाडस दाखवलं ते शिंदे राजकारण सहजपणे सोडून देतील असं वाटत नाही। दिल्लीत जरी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असला तरी शिंदे तळागाळातील कार्यकर्ते आणि आपल्या लोकप्रिय योजनांच्या जोरावर जनतेमध्ये पकड मजबूत करत आहेत। दिल्लीच्या या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी शिंदे स्वतःची कोणती रणनीती आखतात हे पाहणे देखील उत्सुकाचे आहे। तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे दिसतंय ते वरवरचं आहे। पडद्यामागे खूप मोठी स्क्रिप्ट लिहिली जाते। अमित शहाचा हा राखीव पत्ता जेव्हा प्रत्यक्ष बाहेर येईल तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुम्हाला काय वाटतं? खरोखरच एक शिंदेंना दिल्लीतून नियंत्रित केलं जातंय? अमित शहाचा हा गेम प्लॅन महायुतीला तारणार की अंतर्गत वाद वाढणार? तुमचं जे काही मत असेल ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा।
हा सखोल विश्लेषणाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच खऱ्याखुऱ्या आणि इनसाइड बातम्यांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि खळबळजनक विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.